बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवारांची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. बारामती येथील गोजूबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. अपघातात अजितदादा यांच्यासोबत अन्य 2 जणांचं देखील निधन झालंय. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशात अजित पवार यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होतीये. अजित पवार यांनी बुधवारी सकाळी 8:57 ट्विट केलं होतं. आता पवार यांची पोस्ट एक्सवर दिसत नसली तरी पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. महान स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लजपतराय यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करणारं ट्विट त्यांनी केलं होतं. पंजाब केसरी लाला लजपतराय यांचा फोटो पोस्ट करत अजित पवार म्हणाले, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक पंजाब केसरी लाला लजपतरायजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील. सध्या अजित पवारांची शेवटची पोस्ट व्हायरल होतीये. मिळालेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने धक्कादायक माहिती दिली आहे. पवार हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या मंत्र्यांच्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. अजित पवार पहिल्यांदा 1991 मध्ये बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि नंतर त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडली. अजित पवार बारामती मतदारसंघातून 7 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांनी पहिल्यांदा 1991 मध्ये पोटनिवडणूक जिंकली आणि नंतर 1995, 99, 2004, 2009 आणि 2014 मध्ये विजयी झाले. आता अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालेलं आहे.